विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2018 पूर्वी जी सीईटीची एक्झाम झाली ना, बाळांनो त्यावेळेस फक्त 12th स्टँडर्डचा सिलेबस होता. फक्त 12वी. 11वीचं काहीही नव्हतं. किती मज्जा होती ना सांगा बघू. आणि 2017 पर्यंत ज्या एक्झाम झाल्या ना, त्याचे पेपरच अवेलेबल नव्हते. सीईटी सेल काय करायचं, की ऑफलाईन एक्झाम झाली, की क्वेश्चन पेपर मुलांकडून काढून घ्यायचे. सुपरवायझर एक्झामिनर म्हणून आपण. मुलांना घरी पेपर दिला जात नव्हता. का देत नव्हते कुणास ठाऊक, पण देत नव्हते. जाऊ दे. पण 18 साली सीईटी सेलनं काय केलं म्हणूया आपण, की 11चा पोर्शन इंट्रोड्यूस केला आणि ऑनलाईन एक्झाम स्टार्ट झाल्या. बरोबर आहे? 18 किंवा 19 बरं का लक्षात घ्या. तेव्हापासून ही नोटीस कायम असते लक्षात घ्या, कायम. दरवर्षी हे एक वाक्य मला वाचून दाखवायचं आहे. ओके, देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. हाऊएव्हर थांबा. हाऊएव्हर डिफिकल्टी लेव्हल विल बी पार. आता या ॲट पार म्हणजे काय? इक्विव्हॅलंट अगदी जवळपास पुन्हा एवढी विथ जेईई मेन फॉर मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री and difficult level for biology will be at par with me. बरोबर आहे? And the question will be mainly application based. बरोबर आहे? 2018 का 19 साली जेव्हा हे जे काय एक ऑनलाईन एक्झाम स्टार्ट झाली म्हणूया आपण, ठीक आहे. ऑनलाईन एक्झाम जशी स्टार्ट झाली ना बाळांनो लक्षात घ्या, ते सगळे पेपर अवेलेबल आहेत. एक्झाम साइड ओके, वेबसाईट आहे, एक्झाम गोल ॲप्लिकेशन आहे. डाउनलोड करा, परचेस करा. ₹60-70 ला तुम्हाला सगळंच मिळणार आहे लक्षात घ्या. सीईटीचे पेपर ॲज इट इज मिळणार आहे. दाखवा मला पूर्ण पेपर जेईई लेव्हलचा. नाहीये. नाही, नाही आणि नाही लक्षात घ्या. मॅथ्समध्ये जेईईतले क्वेश्चन्स ॲज इट इज उचलायला सुरुवात केले, पण 50 पैकी 50 नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. तसं जर केलं तर कुणाला जमणार नाहीये, कुणालाच जमणार नाहीये. काही ठराविक मुलांना जमेल. सांगा ना, लाखो मुलांनी ॲडमिशन घेतलं होतं जेईईला. कुठे आहेत ते आता? त्यातले जे आहे ना, आता एक्स-वाय-झेड आमच्या साताऱ्यात क्लास आहे, नवीन सुरू झाला होता. 400 ॲडमिशन्स होते 2 वर्षापूर्वी. ओके, किती? 400. 400 मुलं जेईईची प्रिपरेशन करत होते. त्यातले बऱ्यापैकी आता माझ्याकडे येऊन सीईटीची प्रिपरेशन करतायत. मग मी त्यांना विचारलं, बाकीचे आहेत ना, 8 स्टार स्टार परफॉर्मर स्टुडंट आहेत. ते जाणार आयआयटीत. नक्की जाणार. हे 8 गेले बास, क्लासला काय पाहिजे आणखीन? 8 लोकांचा अख्ख्या सिटीमध्ये पोस्टर लावलं, काम ओके. खतरनाक रिझल्ट आहे. 392 लोकांचा रिझल्ट नाहीये. कुठे आहेत ती मुलं? जेईई नाही झालं त्यांच्याकडून लक्षात घ्या. नाही झालं. आता ते सीईटीकडे शिफ्ट होतायत. झालेले आहेत. सीईटी चांगला परफॉर्म करतील जर मन लावून अभ्यास केला तर. म्हणजे हे जे सांगतायत ना ते बाळांनो, हे वाक्य ह्याला घाबरू नका. तुमच्याकडे अनुभव नाहीये ना, नवीन आहे ना, आत्ताच यावर्षी 12वीत आहे ना तुम्ही. कारण मला माझ्या एका चांगल्या स्टुडंटनं कॉल केला. सांगलीचा स्टुडंट आहे लक्षात घ्या. त्यानं मला विचारलं, "सर हे असं झालंय खरं आहे का?" मी एका चॅनलवर बघितलं. म्हणलं, "हे खरंच आहे की ही नोटीस अशी आहे. पण क्वेशन मी तुम्हाला सांगतो. आता ऐका माझं, माझ्यावर विश्वास ठेवा. पुस्तकाच्या बाहेरचा एक प्रश्न नाहीये. सगळं टेक्स्टबुक बेस्ड. ह्याच्या बाहेरचं काहीही नाहीये. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी 4 एक्झाम्पल दिलेत त्या 4 वरतीच प्रश्न येणार. लिगँड्स जेवढं दिलंय तेवढंच. आउट ऑफ सिलेबस काहीही येणार नाही. कशामध्ये? केमिस्ट्रीमध्ये. बरं, आता फिजिक्स कसं आहे माहिती का? ऑलरेडी मुलांना अवघड जाते फिजिक्स. का फॉर्म्युले पार्ट नाहीयेत. हां, फिजिक्समध्ये मात्र हे आहे बरं का, ॲप्लिकेशन बेस्ड. पण ते ॲप्लिकेशन आपल्या टेक्स्टबुकवर आहे तेच असणार आहेत ना लक्षात घ्या. म्हणजे पुस्तकातलेच प्रश्न असणार आहेत. झाले सवय काय लागली आपल्याला प्रश्न पाठ करायची मग उत्तर पाठ करायची. त्यामुळे गोंधळासारखं होतंय. तर मॅथ्समध्ये काय होतं, की पेपर हातात पडला म्हणजे त्या तुमच्या स्क्रीनवरती, की पहिले 4-5 प्रश्न अवघड बघितले, की पॅनिक अटॅक. मी काही केलेलं नाहीये. हे सगळं अवघड आहे. हे सगळं जेईई मधलं आलेलं आहे. मग मी जे नेहमी सांगतो दरवर्षी ते उदाहरण मी तुम्हाला देतो. आमच्याकडे वरद साने नावाचा स्टुडंट होता. बघा पी-आय-सी-टीमध्ये आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री पेपर छान गेला. फिजिक्स प्लस केमिस्ट्री पेपर छान गेला. मॅथ्सचा पेपर स्टार्ट झाला. ओके, हे ऑटो सबमिट होतं मला माहिती आहे. इमिडिएटली विथिन सेकंड मॅथ्सचा पेपर स्टार्ट होतो. मॅथ्सच्या पेपरमध्ये काय झालं, की पहिला प्रश्न नाही आला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा अगदी 12-13व्या प्रश्नापर्यंत एक बी प्रश्न सॉल्व्ह झाला नाही. मग काय होईल? पॅनिक अटॅक. मग माझे आता तुम्हाला सांगतो लास्ट इयर एक मुलगा होता बरं का. माझे हात थरथर कापायला लागले. मी ब्लँक झालो. मला काही सुचेना. मी घाबरून गेलो. पण सानेने तसं नाही केलं. तो या क्षणाला थांबला. मेडिटेशन केलं. डोकं शांत ठेवलं 2-4 मिनिटासाठी
आणि असं सांगितलं काय, की सगळे अवघड प्रश्न सुरुवातीलाच होते ते संपले आणि आता सोपे प्रश्न असणार आहेत. ते आता सोपे प्रश्न असणार आहेत. अरे तसंच झालं. पुढचे 30-40 प्रश्न सोपे होते. 99.5 का 6 पर्सेंटाइल मार्क मिळालं आणि पी-आय-सी-टीमध्ये मिळाली ब्रांच चांगली. तेच जर पॅनिक अटॅक आला असता तर? असता तर सगळं फिनिश झालं असतं ना. म्हणजे बाळांनो तुम्हाला ह्याचा ॲट पार या शब्दाची जरा भीती वाटते. ॲट पार जेईई लेव्हल ओके. तर सगळेच क्वेश्चन जेईई लेव्हलचे जर दिले, तर देऊ देत, देऊ देत. ते मला एकट्यालाच येणार आहेत का? सगळ्यांसाठीच असणार आहेत ना. मग कमी पर्सेंटाइलवर सॉरी कमी मार्कावर हायर पर्सेंटाइल. या पर्सेंटाइलच्या घोळात राहायचं नाही बरं का. मी तुम्हाला सांगतो, नेव्हर सेलिब्रेट अर्ली असं ऐकलंय का रे स्पोर्ट्समध्ये बरं का? काही जण जिंकायच्या अगोदर सेलिब्रेट करायला सुरुवात करतात. नंतर दुसराच कोणतरी जिंकून जातो. मी सांगतो. माझ्याकडे 2 स्टुडंट होते. स्टुडंट ए, स्टुडंट बी. स्टुडंट एला पडले 148 मार्क्स ओके आणि स्टुडंट बीला अल्मोस्ट 160 मार्क्स. रिॲलिटी आहे. सांगतो मग स्टुडंट बी आणि स्टुडंट ए. स्टुडंट एला पडले 99 प्लस समथिंग पर्सेंटाइल आणि स्टुडंट बीला 98.99. अरे देवा! बघितलं का तुम्ही? बघितलं का? किती डिफरन्स आहे. पण ही शिफ्ट खूप सोपी होती. तेव्हा जास्त मार्काला कमी पर्सेंटाइल. ही शिफ्ट अवघड होती. त्याच्यामुळं कमी मार्काला हायर पर्सेंटाइल. मग जर प्रश्न अवघड असतील, तर कमी मार्काला जास्त पर्सेंटाइल येणार आहे. आणि एका शिफ्टमधल्या सगळ्याच मुलांसाठी तसं अवघड असणार आहे ना. बरोबर आहे? बरं आता थांबा. मी काय सांगतो ते बघा. आता क्लिअरली बघा. तुम्ही आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण एक काम करूया काय? 24 अवर्स स्टडी प्लॅन तयार करूया बरं का बरोबर. 24 अवर्स स्टडी प्लॅन तयार करूया. आत्ताच तयार करूया बरं का. हे पॅनिकमधून बाहेर पडा बरं का. मला काय म्हणायचं आहे, की याच्यात मी तुम्हाला 7 तासाची झोप देतोय. ओके. म्हणजे 7 तास झोपायचंय सलग. ओके. खूप छान झोप लागते बरं का 7 तास. झोप तर आपल्याला कधी पण लागते तुम्हाला माहितीच आहे. प्लस आता मी सांगतो, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे सांगतो जेवायचंय. ओके. जेवायला 1-1.5 तास. 1.5 तास सफिशियंट आहे? होय, 1.5 तास. त्यानंतर दुपारी थोडीशी झोप अर्धा तास, 2 तास झालं. सकाळी अंघोळ करायची आहे, आवरायचं आहे, हे सगळं ह्याला एक पुन्हा 1.5 तास. म्हणजे 4.5. 4.5 कशाला? 5 तास वेळ देऊया तुम्हाला. किती तास देऊया? 5 तास. म्हणजे मला सांगा 12 तास एन्जॉय करा. ओके. पण 24 तासातून 12 तास मायनस केल्यावर जे 12 तास उरतायत ना बाळांनो, म्हणजे 4 तास, 4 तास, 4 तास असं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सला द्या रे द्या. आणि हा 5 तासाचा टाईमपास आहे ना, यातच तुमचे बायफोकल सब्जेक्ट करा. होय, होय. सी-एस-आय-टी, जिओग्राफी जे काही आहे ना तुमचं तेवढंच करायचंय लक्षात घ्या. ओके. बरं माझा टाईम मॅनेजमेंटचा व्हिडिओ बघितला का? याच्या अगोदर अपलोड केलेला? का नाही बघितला तो बघा. सी सेलमध्ये पेपर 3 तासात सोडवायचं कसं मी इथं सांगितलंय. कारण आपली लवकरच एक फुल लेंथ मॉक टेस्ट होणार आहे. अभ्यास झालेला नाहीये कारण देऊ नका. कुणाचाच अभ्यास कधीच होणार नाही सी-ई-टीचा कंप्लीट. होय. आपण मॅक्सिमम एफर्ट्स घेणार आहोत. अभ्यास कोणाचा कंप्लीट होतोय? नाही होत असं लक्षात घ्या. ओके. कारण एम-सी-क्यू टाइपच्या ज्या एक्झाम असतात, या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ना, ते वास्ट एक्झाम आहेत, वास्ट सिलेबस आहे. काही विचारू शकतात लक्षात घ्या. काहीही विचारू शकतात जेईईमध्ये. आपल्या सी काही नाही विचारणार. केमिस्ट्री तर ॲज इट इज मी तुम्हाला बोललोय. ओके. मग आता याला घाबरू नका. ओके. चांगला अभ्यास करा. ओके. फोन कॉल उचलून पालकांशी बोलून 1-2 दिवस जरा घसा त्रास देणार आहे. ओके मला. असं वाटतं की जरा झोपावं. ओके. पण नाही, नाही, नाही. जबाबदारी तर खूप मोठी आहे माझ्यावर. मग तुमच्यावर पण जबाबदारी आहे ना. ओके. तुम्हाला तुमच्यासाठी, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता लढायचं लक्षात घ्या. अभ्यास करायचा आहे. मन लावून करायचं आहे. होय, मन लावून करायचं आहे आणि माझ्या मते ऑफलाईन ठीकच आहे. पण या स्टेजला ऑनलाईन अभ्यासाचा मी बघतोय ना, आम्ही खूप फायदा होतोय. मग YouTubeवर कुणाचाही चांगला बेस्ट कोर्स तुमच्याकडे असेल, तर तुमच्यासाठी नक्की तो उपयोगी ठरतोय. नक्की. मग अशा वेळेस घरी बसून सुद्धा सेल्फ स्टडी होऊ शकतोय. पण मी एक ऑब्झर्व्ह केलं, पालकांचा हट्ट आहे. "नाही सर, तुमच्या इथेच ऑफलाईनला ठेवा. घरी काय पोरगं करणार नाही." हो, करणार नाही. रिझन काय? फ्री फायर मॅक्स. होय. काही मुलं तर बघितलीत मी अशी नाही का ती गाडी पळते बघा, अशी डोंगरावरून जाते, खाली येते. काय हिल क्लाइंब रेसिंग? ती गेम. Insta तर आहेच. पण मला शॉकिंग वाटलं रे. मी आज एका मुलाशी भेटलो. बघितलं मोबाईल मी सर्च चेक केला बरं का बाळांनो. तर तुमचे जेव्हा बोर्डचे पेपर चालले होते ना, तेव्हाही तो मुलगा 5-5, 6-6 तास Instagramवर. शॉकिंग आहे. चुकीचं आहे. बिलकुल योग्य नाहीये लक्षात घ्या. त्यामुळे आता तरी फोनमध्ये चांगलं आहे ते घ्या. YouTube बेस्ट आहे तुम्हाला अभ्यासासाठी. बाकीच्या गोष्टी डिस्ट्रॅक्शन बाळांनो डिलीट करा ना थोड्या दिवसासाठी तुमचं ते Instagram.
ती ट्रॅप आहे तो लक्षात घ्या. तुम्ही त्यात अडकला की तुम्ही नुसतं स्क्रोलच करत बसताय आणि अख्खं आपलं पिढी म्हणूया आपण अगदी यंग जनरेशन डिस्टर्ब व्हायला लागलंय. मग तुम्हाला जर भविष्यात काहीतरी करायचं असेल तर या डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहा. चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.